हॅलो एव्हरीवन, मी ॲडव्होकेट अश्विनी शिंदे तुम्हा सर्वांचं MPSC चॅलेंजेस अकॅडमी मार्फत घेतल्या जाणाऱ्या लीगल लेक्चर सिरीजमध्ये स्वागत करते. JMFC ची एक्झाम अनाऊन्स झाली आहे आणि त्याच अनुषंगाने MPSC चॅलेंजेस अकॅडमीने त्यांची JMFC ची बॅच जी आहे ती लॉन्च केलेली आहे. मग या बॅचची वैशिष्ट्य काय आहेत, तुम्ही काय शिकणार आहात, का ही बॅच परचेस करायची ते आज आपण बघणार आहोत. बेसिकली ही जी बॅच आहे ती 6,999 ची बॅच आहे, जी तुम्हाला डिस्काउंटेड प्राइसमध्ये 3,999 ला मिळणार आहे. आता मार्केटमध्ये खूप साऱ्या JMFCच्या बॅचेस असताना सुद्धा हीच बॅच का घ्यायची, तर त्याची काही खास वैशिष्ट्य. मग त्यापैकीच एक दररोज लाईव्ह लेक्चर होणार आहे. हे लाईव्ह लेक्चर तुम्हाला डेली स्टडीसाठी खूप महत्त्वाचं होणार आहे. त्याचबरोबर PDF स्वरूपामध्ये तुम्हाला नोट्स मिळणार आहेत. तसेच रेकॉर्डेड लेक्चर्स जे आहेत त्याचे अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. जी काही रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहेत ते एकदा किंवा दोनदा बघण्यासाठी उपलब्ध नाहीयेत तुम्हाला. तर जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला अनलिमिटेड टाइमला बघू शकताय आणि त्यामुळे तुमच्या अभ्यासाची गती निश्चितच वाढेल. एखादा पॉइंट अडखळला तर तुम्ही लगेचच तो रेकॉर्डेड लेक्चर ओपन करून बघू शकताय, त्यातून अभ्यास करू शकताय. कुठल्याही प्रकारची मर्यादा व्ह्यूजवरती या बॅचमध्ये घातलेली नाहीये. त्याचबरोबर डाऊट्स क्लिअरिंग सेक्शन सुद्धा तुमचे होणार आहेत. म्हणजे वीकली तुमचे डाऊट क्लिअरिंग सेशन्स जे आहेत ते या बॅचमध्ये होणार आहेत. तसेच मागील ज्या काही एक्झाम झालेल्या आहेत, JMFCच्या प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, मेन्सच्या वेळेस मेन्स आणि आता प्रिलिम्सच्या वेळेस ज्या काही एक्झाम झालेल्या आहेत त्या प्रत्येक एक्झाम मधील क्वेश्चन पेपरचं अनालिसिस, तसेच त्यातले कुठले प्रश्न विचारले गेले, कुठले महत्वाचे आहेत, काय करायचं, कशा पद्धतीने अभ्यास करायचा, हेही तुम्हाला सांगितलं जाणार आहे. तसेच तुमचे मॉनिटरिंग सेशन सुद्धा होणार आहेत. आता ही बॅच घेण्यासाठी तुम्ही कशी घेऊ शकता, तर स्क्रीनवर दिलेला हा जो नंबर आहे या नंबरवर कॉल करा, संपूर्ण माहिती घ्या, डेमो लेक्चर्स पहा. जर तुम्हाला डेमो लेक्चर्स उत्तम वाटले तर निश्चितच तुम्ही हा जे कोर्स आहे तो कोर्स परचेस करण्याचा विचार करू शकता. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, तर बेसिकली इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट जो आहे तो JMFCच्या एक्झामसाठी अतिशय महत्वाचा असा कायदा आहे. मग फक्त तो JMFC साठीच महत्वाचा आहे का, तर नाही. बऱ्याच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचं महत्व तितकंच आहे जितकं JMFCच्या एक्झाम मध्ये. ॲज वेल ॲज तुम्ही लॉ स्टुडंट असाल, LLB करत आहात, LLM करत आहात किंवा फ्रेशर्स म्हणून आत्ताच रिसेंटली कोर्टामध्ये प्रॅक्टिसला सुरुवात केली असेल, तर तुम्हा प्रत्येकासाठी हा इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट जो आहे तो तितकाच महत्वाचा आहे. मग या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, तर बेसिकली सांगायचं झालं तर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 जो आहे त्याचं स्ट्रक्चर काय आहे, कशा पद्धतीनं तो असणार आहे, तर प्रिलिमिनरी मध्ये सेक्शन 1 आणि 2 आहे. मग या सेक्शन 1 आणि 2 मध्ये काय येतं, तर बेसिकली शॉर्ट टायटल, कमेन्समेंट, एक्सटेंड या गोष्टी येतात. पण इथे जो 2 आहे, सेक्शन 2 आहे, याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट ऍक्टच्या अतिशय महत्वपूर्ण अशा सर्व डेफिनेशन्स ह्या सेक्शन 2 मध्ये दिलेल्या आहेत. आपण त्याही बघणार आहोत. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट जो आहे तो 2 पार्ट्स मध्ये विभागलेला आहे. दॅट इज पार्ट 1, पार्ट 2. पार्ट 1 काय सांगतो, तर जनरल प्रिन्सिपल्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट सांगतो आणि पार्ट 2 जो आहे तो स्पेशल कॉन्ट्रॅक्ट सांगतो. आता जनरल प्रिन्सिपल्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट आणि स्पेशल कॉन्ट्रॅक्ट्स मध्ये काय डिफरन्स आहे, तर जनरल प्रिन्सिपल्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते सर्व प्रकारचे जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत त्यासाठी लागणारे जे महत्वपूर्ण प्रिन्सिपल्स आहेत. मग कायदा कोणताही असू देत, पण जर कुठलं ॲग्रीमेंट करायचं, कुठलं कॉन्ट्रॅक्ट करायचं, तर हे जनरल प्रिन्सिपल्स हे कंपल्सरी ॲप्लिकेबल असणार आहेत. विदाउट दीज जनरल प्रिन्सिपल्स कोणतंच ॲग्रीमेंट, कोणतंच कॉन्ट्रॅक्ट हे कायदेशीर असणार नाहीये. सो पार्ट फर्स्ट जो आहे जनरल प्रिन्सिपल, सेक्शन 3 ते 75 मध्ये आपण ते अभ्यासणार आहोत. मग पार्ट 2 जो आहे दॅट इज स्पेशल कॉन्ट्रॅक्ट, मग तो सेक्शन 124 ते 238 मध्ये आपण बघणार आहोत. मग स्पेशल कॉन्ट्रॅक्ट्स मध्ये काय येतं, तर बेलमेंट आहे, प्लीज आहे, इंडेमनिटी आहे, गॅरंटी आहे, वॉरंटी आहे. जे जे स्पेशल कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ते सर्व पार्ट 2 मध्ये
त्यांनी एक्सप्लेन केलेले आहेत. 1930च्या अगोदर सेल ऑफ गुड्स आणि पार्टनरशिप या दोन्हीच्या सुद्धा नोशन्स इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्येच होत्या. पण सेल ऑफ गुड्स आणि पार्टनरशिपच्या नोशन्स ज्या आहेत ते इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मधून रिपील करण्यात आल्या. मग त्याचं पुढं काय झालं तर 1930 साली सेल ऑफ गुड्स ऍक्ट आला, 1930 सेल ऑफ गुड्स ऍक्ट, आणि 1932 ला म्हणजे 1932 ला पार्टनरशिप ऍक्ट जो आहे तो इंट्रोड्यूस झाला. बेसिकली कायदे वेगळे केले गेलेले आहेत, पण त्यासाठीच्या ज्या जनरल प्रोव्हिजन्स आहेत, जनरल प्रिन्सिपल्स आहेत, ते हेच ऍप्लिकेबल केले जाणार आहेत, रादर केले जातात. ओके, सो आपण आजच्या या लेक्चरमध्ये काय बघतो आहोत, म्हणजे आपण इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट जेएमएफसीच्या जी आपली एमपीएससी चॅलेंजेसची जी जेएमएफसी बॅच आहे त्याच्यामध्ये इन डिटेल घेतलाच आहे. आजच्या लेक्चरला आपण काय बघतो तर आजच्या लेक्चरला ओव्हरऑल कॉन्ट्रॅक्ट ऍक्टच्या नोशन्स आपण स्पीडी मध्ये बघणार आहोत. ओके, सो सेक्शन 1 जो आहे तो काय सांगतो, शॉर्ट टायटल, एक्सटेंट अँड कमेन्समेंट सांगतो. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचं जो शॉर्ट टायटल आहे त्याचं एक्सटेंट काय आहे तर ऍप्लिकेबल टू होल ऑफ इंडिया. कमेन्समेंट कधी झालेली आहे, इनॅक्टमेंट आणि कमेन्समेंट, एन्फोर्समेंट डेट जी आहे ती वेगवेगळी आहे. मग ती काय आहे, कसं आहे, तेही तुम्हाला आपला जो जेएमएफसीची बॅच आहे त्याच्यामध्ये डिटेल्ड सांगितलेलं आहे. मग जेव्हा एन्फोर्समेंट वरती प्रश्न विचारला जातो तेव्हा कुठली डेट असणार आहे, इनॅक्टमेंटची डेट कुठली आहे, तेही त्याच्यामध्ये डिटेल सांगितलेलं आहे. आता सेक्शन 2 जो आहे जो इम्पॉर्टंट डेफिनेशन्स बद्दल बोलतो. बऱ्याच वेळा जेएमएफसीच्या एक्झाम्स मध्ये एमसीक्यू साठी डेफिनेशन्स विचारण्याचे प्रमाण जास्त आहे. मग अशा वेळेस सगळ्या डेफिनेशन्स, मग प्रपोजल असेल, प्रॉमिस असेल, प्रॉमिसर असेल, प्रॉमिसी, कन्सिडरेशन, ऑल ओव्हर सगळ्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्याही आपण उत्तमरित्या कव्हर केलेल्या आहेत. आता हा जो इसेन्शियल्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट सेक्शन 10 आहे, सेक्शन 10 वरती दरवर्षीच किंवा दर एक्झाम मध्ये असं आपण होण्यात, दर एक्झाम मध्ये म्हणणं योग्य राहील, दरवर्षी हा चुकीचा शब्द असेल, मी माझा शब्द माघारी घेते. प्रत्येक एक्झाम मध्ये याच्याशी रिलेटेड एखादा तरी प्रश्न विचारला जातो. मग इसेन्शियल्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट काय आहेत? बेसिकली कुठलंही कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी सेक्शन 10 मध्ये जे काही मुद्दे दिलेले आहेत, जे काही इसेन्शियल्स दिलेत ते सर्वच्या सर्व असणं गरजेचं आहे. म्हणजे काय तर प्रपोजल असायला हवं, ऍक्सेप्टन्स असायला हवं, लॉफुल कन्सिडरेशन, लॉफुल ऑब्जेक्ट, फ्री कन्सेंट, लिगॅलिटी ऑफ ऑब्जेक्ट, कन्सेन्सस ऍड आयडम, पॉसिबिलिटी ऑफ परफॉर्मन्स, हे जे काही सर्व मुद्दे आहेत जे इसेन्शियल एलिमेंट ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट साठी गरजेचे आहेत ते असायलाच हवेत, त्याशिवाय ते कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड होणार नाही. मग तेही आपण डिटेल्ड मध्ये शिकणार आहोत. आता तसंच कन्सेंट आणि फ्री कन्सेंट, बेसिकली कन्सेंट आणि फ्री कन्सेंट मध्ये इन अ नॉर्मल केस काहीच फरक नाही वाटत, पण तरी सुद्धा देर इज अ लॉट्स ऑफ डिफरन्स इन कन्सेंट अँड फ्री कन्सेंट. मग तोही आपण शिकणार आहोत. आता इथे जर उदाहरण घ्यायचं झालं तर आपण पहिले कन्सेंटचं उदाहरण घेऊयात आणि नंतर फ्री कन्सेंटचं उदाहरण घेऊयात की काय डिफरन्स आहे दोन्हीमध्ये. बेसिकली कन्सेंट म्हटलं की ती कन्सेंट जोर जबरदस्तीने मिळवलेली, फसवून मिळवलेली, किंवा चुकून काहीतरी चुकीचं सांगितलंय म्हणून मिळवलेली सुद्धा असू शकते. म्हणजे जसं की एखादा जो बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करणारा एखादा कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्याला तुमची जमीन हवी आहे आणि तुम्ही ती जमीन देत नाही आहात, तर तो तुम्हाला जबरदस्ती करून, एक्स्ट्राचं पैशाचं आमिष दाखवून किंवा कुठल्याही बाय वे ऑफ लिगल ऑर इलिगल दोन्ही पैकी साम दाम दंडभेद काहीही वापरून तो तुमची कन्सेंट मिळवतो आणि तो व्यवहार करतो, तर त्याला फ्री कन्सेंट म्हणायचं का तर नाही. मग फ्री कन्सेंट काय आहे तर बेसिकली फ्री कन्सेंट म्हणजे काय की ज्याच्यामध्ये कोअर्शन, फ्रॉड, मिस्टेक, मिसरिप्रेझेंटेशन आणि अनड्यू इन्फ्लुअन्स हे 5 मुद्दे असणार नाहीत. आय रिपीट, कोअर्शन, फ्रॉड, मिस्टेक, मिसरिप्रेझेंटेशन अँड अनड्यू इन्फ्लुअन्स यातला कुठलाच मुद्दा येणार नाही
त्यावेळेस ती फ्री कन्सेंट असणार आहे. या 5 पैकी एक जरी मुद्दा तिथे आला तर ती फ्री कन्सेंट होत नाही. म्हणजेच काय, जबरदस्तीने जर तुमची सहमती मिळवली तर फ्री कन्सेंट असेल का? नाही. चुकीचा प्रभाव, अनड्यू इन्फ्लुअन्स जो आहे तो तुमच्यावरती लादून जर तुमच्याकडून कन्सेंट घेतली तर ती फ्री कन्सेंट होणार आहे का? तर नाही. हेच आपण तिकडे जेएमएफसीच्या बॅचमध्ये इन डिटेल अनेक वेगवेगळ्या उदाहरणांसह बघणार आहोत. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या क्वेश्चनरीज मार्फत सुद्धा हे सगळे मुद्दे आपण क्लिअर करणार आहोत. त्याच्यानंतर आहे लॉफुल कन्सिडरेशन अँड लॉफुल ऑब्जेक्ट, सेक्शन 23-25. आता लॉफुल कन्सिडरेशन अँड लॉफुल ऑब्जेक्ट म्हणजे काय? कन्सिडरेशन म्हणजे काय? तर मोबदला, समथिंग इन रिटर्न. कॉन्ट्रॅक्ट्समध्ये दोन्ही पार्टीजला, ज्या कॉन्ट्रॅक्टच्या पार्टीज आहेत त्या पार्टीजला कन्सिडरेशन मिळणं महत्वाचं आहे. मग ते कन्सिडरेशन जर एखाद्या पार्टीला बेकायदेशीर असेल, तर बेकायदेशीर कन्सिडरेशन मिळत असेल तर त्याला आपण लॉफुल कन्सिडरेशन असं म्हणणार नाही. म्हणजे कायदेशीर दृष्ट्या कायद्याला मान्य असेल असंच कन्सिडरेशन हे दिलं घेतलं जाणार आहे. तसंच लॉफुल ऑब्जेक्ट म्हणजे तुम्ही जे काही कॉन्ट्रॅक्ट करत आहात त्या कॉन्ट्रॅक्टचं ऑब्जेक्ट, पर्पज हा बेकायदेशीर असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट लॉफुल होईल का? तर नाही. म्हणजे दिस इज ऑल्सो इसेन्शियल इलेमेंट ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. कुठलंही कॉन्ट्रॅक्ट जर व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट व्हायचं असेल तर त्याचा प्रत्येक मुद्दा म्हणजे जसं की लॉफुल कन्सिडरेशन, लॉफुल ऑब्जेक्ट हे सगळं लीगल असायला हवं. फ्री कन्सेंट असायला हवी. नुसती कन्सेंट असून उपयोगाचं नाही. थोडक्यात काय, तर इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट मधला एखादा जरी मुद्दा लीगल नसेल, आय रिपीट, लीगल नसेल, इल्लीगल असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट होणार नाही. बेसिकली आता इथे वॉइड अग्रीमेंट 26 ते 30 दिलेला आहे, कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट 30 ते 36 दिलेला आहे. तर इथे हा जो वॉइड शब्द आलेला आहे आपण ते थोडंसं बघूयात. बेसिकली कायदा, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट जो आहे तो 3 शब्द जास्त येतात त्याच्यामध्ये. आता व्हॅलिड, वॉइड आणि वॉइडेबल असे हे 3 शब्द आहेत. कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये हे तिन्ही शब्द हे तितक्याच महत्वाचे आहेत, जे की तुम्हाला म्हणजे व्हॅलिडिटी, लिगॅलिटी जे आहे ते समजून घेण्यासाठी. आता आपण हे 3 शब्द जे आहेत ते क्लिअरली समजून घेऊयात. बेसिकली व्हॅलिड म्हणजे काय, तर 100% लीगल आणि 100% एन्फोर्सेबल बाय लॉ. व्हॅलिड ज्याला आपण मराठीमध्ये वैध म्हणतो, ज्यालाच कायदेशीर असं म्हटलं जातं. जे जे कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड असणार आहे ते प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट हे 100% एन्फोर्सेबल बाय लॉ असणार आहे. मग वॉइड म्हणजे काय, तर वॉइड म्हणजे अवैध आणि ह्याची लिगल इन्फोर्सेबिलिटी किती आहे, तर 0% आहे. म्हणजेच काय की जे कॉन्ट्रॅक्ट वॉइड आहेत, अवैध आहेत, बेकायदेशीर आहेत असे कॉन्ट्रॅक्ट्स किंवा असे ॲग्रीमेंट्स कायदेशीर दृष्ट्या एन्फोर्सेबल बाय लॉ नसतात. म्हणजे तुम्ही कायद्याच्या दृष्टिकोनातून ते एन्फोर्स करू शकत नाही, त्याच्यासाठी कोर्टात जाऊ शकत नाही. आणि वॉइडेबल म्हणजे काय आहे, तर वॉइडेबल ही एक सिच्युएशन आहे आणि यामध्ये व्हॅलिडचे चान्सेस 50% आणि वॉइडचे चान्सेस 50% आहेत. तर दोन्ही चे चान्सेस 50-50% आहे. म्हणजे एन्फोर्सिबिलिटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट आणि वॉइड अग्रीमेंट साठीचं जे सुद्धा आहे ते. आता या तिन्हीचे मी तुम्हाला थोडंसं उदाहरण देऊन सांगते. माझी एक जमीन आहे. ती जमीन मी तुम्हाला विकायचं ठरवलंय. आपल्यामध्ये रजिस्टर्ड साठेखत झालेलं आहे. माझी जमीन मी तुम्हाला विकण्यासाठी मी काय केलंय, 5 लाख रुपये ऍडव्हान्स घेतलाय तुमच्याकडून आणि हे सगळं आपण रजिस्टर्ड साठेखतामध्ये लिहिलेलं आहे. आणि नंतर मी ती जमीन तुम्हाला विकण्यास नकार दिला, नाहीच विकायचं म्हटलं मी माझी जमीन. मग तुमचे पैसे बुडीत गेले का? तर नाही. तुम्ही काय करू शकता, त्या रजिस्टर्ड साठेखताच्या अनुषंगाने, रजिस्टर्ड साठेखताच्या आधारे कोर्टात माझ्या अगेन्स्ट स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करून ते जे साठेखत आहे, रजिस्टर्ड साठेखत आहे, ते एन्फोर्स करू शकता.
म्हणजेच काय, ते साठेगत कसं होतं, व्हॅलिड होतं, 100% व्हॅलिड होतं, कारण तुम्ही माझ्या अगेन्स्ट कोर्टात त्या साठेगताच्या आधारे जाऊ शकता, माझ्या अगेन्स्ट दावा दाखल करू शकता. दिस इज व्हॅलिड अग्रीमेंट और व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. आता आपण वॉइड बद्दल बोलूयात. XYZ हा एक व्यक्ती आहे आणि त्या XYZ ने काय केलं, ए ला सांगितलं की तू जर बी चा ऍक्सिडेंट घडवून आणलास, XYZ या व्यक्तीने काय केलं, ए ला सांगितलं की तू जर बी चा ऍक्सिडेंट घडवून आणलास आणि त्याचा एक तरी पाय मोडायला हवा, म्हणजे तो 4-2 महिने बेड रिडन होईल, अशा पद्धतीनं त्याचं नुकसान व्हावं असं त्याला सांगितलं आणि त्या पद्धतीनं त्यांच्यात अग्रीमेंट झालं. XYZ काय म्हणाला, तू जर त्याचा ऍक्सिडेंट घडवून आणला, तो 1-2 महिन्यासाठी जरी बेड रिडन झाला, तर त्यासाठी मी तुला 5 lakhs रुपीज देईन. किती देईन? 5 lakhs देईन असं म्हणाला. आणि ए म्हणाला, माझा तुझ्या शब्दावर विश्वास नाहीये, मला तू तसं एक अग्रीमेंट करून दे. XYZ ने काय केलं, म्हटलं ठीक आहे, मी तुला अग्रीमेंट करून देतो. त्या अग्रीमेंट मध्ये स्पेसिफिक मेन्शन केलं गेलं की XYZच्या सांगण्यावरून ए हा बीचा ऍक्सिडेंट करवेल, याला बेड रिडन करवेल आणि त्याच्या बदल्यात याला कन्सिडरेशन म्हणून 5 lakhs मिळतील. इथपर्यंत क्लिअर आहे. रिटर्न अग्रीमेंट झालाय त्यांच्यामध्ये. आय रिपीट, मी काय शब्द वापरलाय, अग्रीमेंट. रिटर्न अग्रीमेंट झालं ह्या दोघांच्या मध्ये. XYZच्या सांगण्याप्रमाणे ए ने बीचा ऍक्सिडेंट घडवून आणला, त्याचा एक पाय मोडला, एक हात मोडला, सिव्हिअर इंजुरी झाली आणि तो एक 3-4 महिन्यांसाठी जो आहे तो बेड रिडन झाला. XYZ ने सांगितल्याप्रमाणे ए ने तसं काम केलंय. त्याच्यानंतर ए ने काय केलं, XYZ ला म्हणाला, आता मला माझे पैसे दे, आपल्यात ठरलंय त्याप्रमाणे. आणि XYZ म्हणाला, कसले पैसे, कुठले पैसे, आपल्यात असं काही कॉन्ट्रॅक्ट झालेलंच नाहीये, आपल्यात असं काही अग्रीमेंट झालेलंच नाहीये. शब्द काय वापरते बघा, आपल्यात असं काही कॉन्ट्रॅक्ट झालेलं नाहीये, आपल्यात असं काही अग्रीमेंट झालेलंच नाहीये आणि मी तुला काही देणं लागत नाही. XYZ ने हात वर केले की नाही बाबा, मी काही देणार नाहीये तुला पैसे वगैरे. आता तुम्ही मला सांगा, या केसमध्ये जे काही त्यांच्यामध्ये रिटर्न अग्रीमेंट झालेलं होतं, ज्याच्यामध्ये 5 लाख रुपयाचा मोबदला ठरलेला होता, त्या रिटर्न अग्रीमेंटच्या आधारे हा ए कोर्टात जाऊ शकेल का? तर नाही जाऊ शकणार. कारण कोर्ट पहिलं त्याला जेलमध्ये टाकेल, कारण त्यांनी केलेली ऍक्टिव्हिटी जी आहे ती बेकायदेशीर आहे. बेकायदेशीर गोष्टीसाठी कोर्ट तुम्हाला कधीच प्रोटेक्ट करत नाही. एखाद्याचा ऍक्सिडेंट घडवून आणणं हे कुठल्याच कायद्यात कायदेशीर होऊ शकत नाही. म्हणून XYZ राहायला बाजूला, पहिल्यांदा याला जेलमध्ये जावं लागेल. मग अशा सिच्युएशन मध्ये त्या दोघांमध्ये झालेलं अग्रीमेंट घेऊन तो कोर्टात जाऊ शकत नाही. दॅट मीन्स त्याचं अग्रीमेंट हे वॉइड आहे, 0% एन्फोर्सेबिलिटी आहे, 0% त्याची एन्फोर्सेबिलिटी आहे कायदेशीर दृष्ट्या, 0% तो अंमलबजावणी करू शकतो. गॉट इट? दिस इज द सेकंड एक्झाम्पल. आता थर्ड एक्झाम्पल वॉइडेबलचं. आता वॉइडेबल ही काय आहे, तर ही एक सिच्युएशन आहे. सिच्युएशन म्हणजे काय, तर आयदर द ऑप्शन ऑफ वन ऑफ द पार्टीज डिसिजन मेकिंग जे आहे ते वॉइडेबल वर आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टिंग पार्टीज मधल्या दोन्हीपैकी एखाद्या तरी पार्टीच्या निर्णयावरती ठरणार आहे की ते कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड होईल का वॉइड होईल. तो डिसिजन मेकिंग क्रायटेरिया जो आहे, ती जी सिच्युएशन आहे, दॅट सिच्युएशन इज कॉल्ड वॉइडेबल. मग याचं उदाहरण देते. 2 बहिणी आहेत आणि त्या 2 बहिणींची मिळून ही जमीन आहे. बहीण नंबर 1, बहीण नंबर 2, ह्या दोघींची मिळून ही एक जमीन आहे. त्यातल्या बहीण नंबर 1 ने काय केलं, पी या व्यक्ती बरोबर अग्रीमेंट केलं. 1 नंबरच्या बहिणीने काय केलं, पी या व्यक्ती बरोबर अग्रीमेंट केलं की आम्ही आमची जमीन तुम्हाला विकू. तिने अग्रीमेंट काय केलं, आम्ही आमची जमीन तुम्हाला विकू.
ऍक्च्युअल बहीण नंबर 2 ला हे माहितीच नाहीये. आता तुम्ही मला सांगा, बहीण नंबर 1 जी आहे ती बहीण नंबर 2 जिवंत असताना तिचा हिस्सा तिला न सांगता विकू शकते का? तर नाही विकू शकत, बरोबर. मग अशा सिच्युएशन मध्ये पीला तर ही जमीन घेतली तर संपूर्ण जमीन हवी आहे. बहीण नंबर 1 तर तिच्या बाजूचा हिस्सा विकायला तयारच आहे, पण हा काय म्हणतो, मला दोन्ही तुकडे जे आहेत ते घ्यायचे आहेत, मला ती गरज आहे आता. आणि त्याप्रमाणे ह्या दोघांमध्ये अग्रीमेंट पण झालंय, पण आता ते अग्रीमेंट जे आहे ते वॉइडेबल स्टेजला आहे, कारण 1 ला 2 ची जमीन विकण्याचा अधिकार नाहीये, 2 ला अजून ते माहितीच नाहीये, आणि पी ला ती संपूर्ण जमीन हवी आहे. मग अशा वेळेस बहीण नंबर 2 जो निर्णय घेईल त्याच्यावरून ठरेल ते अग्रीमेंट व्हॅलिड होणार का वॉइड होणार. गॉट इट. सो बेसिकली जर बहीण नंबर 2 जी आहे ती म्हणाली ठीक आहे, मी तुझ्या बरोबर माझी जमीन विकते, मला काही प्रॉब्लेम नाही, आपण दोघी मिळून ती जमीन विकूयात, मला तू केलेला अग्रीमेंट मान्य आहे. जेव्हा ती अशी म्हणते त्यावेळेस ह्या दोघी मिळून विकणार, तर ते अग्रीमेंट व्हॅलिड होणार. ओके. पण बहीण म्हणाले की मला माझी जमीन काही झालं तरी विकायची नाही, ती माझी जमीन आहे आणि ती जमीन मला माझ्याकडेच ठेवायची, कुणाला विकायची नाहीये. मग अशा वेळेस बहीण नंबर 1 ने पी बरोबर जे काही केलेलं अग्रीमेंट आहे ते व्हॅलिड होईल का? तर नाही होणार, ते अग्रीमेंट रद्दबातल होईल, दॅट इज वॉइड होईल. म्हणजेच काय, मला इथं काय सांगायचंय तुम्हाला, बहीण नंबर 2 चा डिसिजन ठरवणार आहे. बहीण नंबर 2 जोपर्यंत डिसिजन घेत नाही तोपर्यंत वॉइडेबल सिच्युएशन आहे. बहीण नंबर 2 ने जर म्हटलं जमीन विकणार, अग्रीमेंट व्हॅलिड. बहीण नंबर 2 म्हणाली नाही विकणार, अग्रीमेंट वॉइड. आणि ह्याचे चान्सेस किती आहेत? 50-50% आहेत का? हे ठरवणार आहे ना काय करायचं आणि काय नाही. गॉट इट. क्लिअर झालं? सो बेसिकली जनरल प्रिन्सिपल्स मध्ये त्या सगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा आपण पार्ट 2 म्हणतो की जो स्पेसिफिक कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, स्पेशल कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, तर त्या स्पेशल कॉन्ट्रॅक्ट्स मध्ये काय येतात, तर कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी येतं, कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी येतं, कॉन्ट्रॅक्ट ऑफ बेलमेंट येतं, कॉन्ट्रॅक्ट ऑफ प्लीज आणि कॉन्ट्रॅक्ट ऑफ एजन्सी सुद्धा येतं. आता कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी मध्ये काय येतं, तर बेसिकली कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी हे फ्युचर इव्हेंटमध्ये होणाऱ्या नुकसानीसाठी केले जात असलेले जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत त्याच्यासाठी आपण कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी करतो. जे भविष्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण येणार असेल, तुम्हाला काही अडचणींना सामोरं जावं लागणार असेल, तर त्यातून जे तुमचं काही नुकसान होणार आहे त्या नुकसान भरपाईचे कॉन्ट्रॅक्ट्स केले जातात, दॅट इज कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी. हे जे आपण डिटेलमध्ये त्या कोर्समध्ये पाहणार आहोत. आता कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी. गॅरंटी हा शब्द, गॅरंटी, वॉरंटी तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलेला आहे, रादर तो बऱ्याच वेळा यूज पण केला. पण मग त्याच्याशी रिलेटेड कॉन्ट्रॅक्ट्स कसे असतात, त्याच्यातल्या टर्म्स कंडिशन्स कशा असतात, वॉरंटी मीन्स वॉट, गॅरंटी मीन्स वॉट, कधी गॅरंटी ही वॉरंटी म्हणून ट्रीट केली जाते, काय आणि कसं, हे सर्व आपण त्या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. कॉन्ट्रॅक्ट ऑफ बेलमेंट, प्लीज जे आहेत, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ऑफ बेलमेंट कसं कन्व्हर्ट इनटू प्लीज मध्ये होतं. कॉन्ट्रॅक्ट ऑफ बेलमेंट हे रुटीन लाईफचा कसा भाग आहे आपला, आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये बेलमेंटची कॉन्ट्रॅक्ट्स हजारोने करत असतो आणि आपल्याला कळतही नाही की आपण कॉन्ट्रॅक्ट ऑफ बेलमेंट करतोय, तेही आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. प्लीज आहे, एजन्सी आहे, हे सर्व सेक्शन्स आहेत, सर्व कन्सेप्ट आहेत, त्या आपण इन डिटेल्ड एमपीएससी चॅलेंजर्स अकॅडमीच्या लेक्चर सिरीजमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर त्याच्यावरती प्रश्न कसे विचारले जाणार आहेत, एमसीक्यूचा अँगल कसा असतो, कशा पद्धतीनं असणार आहे, आणि त्याचबरोबर मेन्सची तयारी कशी करायची, हेही आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. आता आपण जे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मधून सेल ऑफ गुड्स जे आहे ते जेव्हा वेगळं केलं गेलेलं आहे, सेपरेट केलेलं आहे, तुम्हाला मी सांगितलं की कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मधून
ज्या आहेत ते सेल ऑफ गुड्सच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत ते रिपील केल्या आणि सेपरेट ऍक्ट अप्लाय झाला, पण तरी सुद्धा जे जनरल प्रिन्सिपल्स आहेत कॉन्ट्रॅक्टचे ते ॲज इट इज ॲप्लिकेबल टू सेल ऑफ गुड्स साठी सुद्धा आहेत. म्हणजे तिथे काही वेगळे जनरल प्रिन्सिपल्स जे आहेत ते क्लिअर केले गेलेले नाहीत. आणि सेम सिच्युएशन पार्टनरशिपच्या बाबतीत आहे. पार्टनरशिप ऍक्ट मध्ये सुद्धा ज्या काही पार्टनरशिपच्या नोशन्स आहेत त्या आहेतच, पण ॲज वेल ॲज जनरल प्रिन्सिपल्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट कुठले वापरले जाणार आहेत, तर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मधले ऍप्लिकेबल केले जाणार आहेत आणि त्याच्यावरती MCQs विचारले जाणार आहेत. आता बेसिकली जेव्हा MCQचा फोकस असतो एक्झाम मध्ये, MCQ साठी जो फोकस असतो तो बेसिकली डेफिनेशन्स वगैरे याच्यावरती जास्त भर दिला जातो. तर कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचा विचार केला तर जो आहे तो सेक्शन 10 असेल, सेक्शन 2 असेल, याच्यावरती भर जास्त आहे. तसंच इम्पॉसिबल ऍक्ट अँड फ्रस्ट्रेशन अंडर सेक्शन 56 जे आहे, जे इंडेमनिटी, गॅरंटी, बेलमेंट, प्लीज एजन्सी याच्याशी रिलेटेड आहे. तसंच ब्रीच अँड कंपेन्सेशन अंडर सेक्शन 73 to 75 काय आहे, कसं आहे, कशा प्रकारचं कंपेन्सेशन दिलं जाणार आहे, ऑन व्हॉट ग्राउंड ते कंपेन्सेशन दिलं जाणार आहे, हे सगळं आपण डिटेल्ड मध्ये रुटीन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टच्या लेक्चर्स मध्ये बघितलेलं आहे, बघणार आहोत आणि तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन त्यामध्ये केलं जाणार आहे. सो आता इथे जर उदाहरण द्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल ही जी वॉइडेबल कॉन्ट्रॅक्टची डेफिनेशन आहे, an agreement which is enforceable by law at the option of one or more parties thereto but not at the option of the other is voidable contract. मी जस्ट आता तुम्हाला voidableची जी कन्सेप्ट आहे ती सांगितली की दोनपैकी एखाद्या पार्टीच्या डिसिजन वरती राहतं. डेफिनेशन मध्ये तेच दिलंय. मगाशी आपण डेफिनेशन तर पाहिलेली नव्हती, पण जी कन्सेप्ट मी सांगितली ती ॲज इट इज कन्सेप्ट या डेफिनेशन मध्ये आहे. मग काय सांगितलंय बघा, सेक्शन 2I काय सांगतो, अन अग्रीमेंट विच इज एन्फोर्सेबल बाय लॉ ऍट द ऑप्शन ऑफ वन ऑर मोर ऑफ द पार्टीज. म्हणजे ऍट द ऑप्शन ऑफ वन ऑर मोर पार्टीज म्हणजे काय, जर कॉन्ट्रॅक्ट मध्ये दोनच पार्टीज असतील तर त्यातली एक पार्टी, कॉन्ट्रॅक्ट मध्ये मोर दॅन 2 पार्टीज असतील तर त्यावेळेस मोर दॅन 1 पर्सन्सच्या ज्या आहेत, मोर दॅन 1 पार्टीच्या ज्या ऑप्शन आहेत त्यांचं डिसिजन मेकिंग आहे त्याच्यावर गोष्टी ठरणार आहेत. बट ऍट द ऑप्शन ऑफ द अदर इज अ वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे तो ठरवणार आहे वेदर गो विथ व्हॅलिड और वॉइड. म्हणजे आपलं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते व्हॅलिड करायचंय, वॉइड करायचंय, हे वन ऑफ द पार्टीज वर जेव्हा डिपेंड राहतंय त्यावेळेस त्याला आपण वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतो. आता याच्यावर जर क्वेश्चन विचारला गेला तर तो क्वेश्चन कसा असणार आहे, व्हॉट इज वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट, व्हॉट इज वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट. मग ऑप्शन्स काय दिलेत बघा, अनलॉफुल कॉन्ट्रॅक्ट, अ कॉन्ट्रॅक्ट अनपरफॉर्म्ड, अन अग्रीमेंट एन्फोर्सेबल ऍट द ऑप्शन ऑफ द सम पार्टी ओनली आणि नन ऑफ अबव, असे 4 ऑप्शन्स दिलेत. मग बेसिकली तुम्हाला काय माहिती पाहिजे, तर वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय आहे हे तुम्हाला जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही याचं उत्तर इझिली लिहू शकता. दॅट इज अन अग्रीमेंट एन्फोर्सेबल ऍट द ऑप्शन ऑफ द सम पार्टीज. कारण डिसिजन घेणारी पार्टी जी आहे तिच्या डिसिजनवर आधारित आहे. जस्ट बघितलंय आपण. जर तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी परफेक्ट असेल तर तुम्हाला तो प्रश्न समजून घेणं, त्याचं उत्तर देणं तितकंच सोपं होणार आहे. सो अशाच पद्धतीनं आता सेक्शन 10 बद्दलही त्यांनी दिलेला आहे. सेक्शन 10 वरती सुद्धा प्रश्न घेतलेला आहे. आता आपण हा जो सेक्शन 10चा हे आहे तेही बघूया. व्हॉट अग्रीमेंट्स आर कॉन्ट्रॅक्ट्स. सेक्शन 10 काय सांगतो, व्हॉट अग्रीमेंट्स आर कॉन्ट्रॅक्ट. आता व्हॉट अग्रीमेंट्स आर कॉन्ट्रॅक्ट मध्ये आपण अगोदर एक गोष्ट हे करूयात. ऑल कॉन्ट्रॅक्ट्स आर अग्रीमेंट बट ऑल अग्रीमेंट्स आर नॉट कॉन्ट्रॅक्ट असं म्हटलं जातं. ऑल कॉन्ट्रॅक्ट्स आर अग्रीमेंट बट ऑल अग्रीमेंट्स आर नॉट कॉन्ट्रॅक्ट. बेसिकली काय आहे हे, तर कॉन्ट्रॅक्ट्स आर ऑलवेज लीगल अँड अग्रीमेंट्स समटाइम्स इलिगल. म्हणजे
थोडक्यात सांगायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की सर्व कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते कायदेशीर असतात, पण ॲग्रीमेंट्स हे इलिगल सुद्धा असू शकतात. म्हणजे थोडक्यात मगाशी आपण जसं एक्झाम्पल घेतलं होतं तसं सांगेन पुन्हा, जे जे ॲग्रीमेंट एन्फोर्सेबल बाय लॉ आहेत, आय रिपीट, जे जे ॲग्रीमेंट्स एन्फोर्सेबल बाय लॉ आहेत ते प्रत्येक ॲग्रीमेंट हे कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. पण जे ॲग्रीमेंट एन्फोर्सेबल बाय लॉ नाहीत, म्हणजे उदाहरण घेतलं होतं ॲक्सिडेंटचं मगाशी, ते आपण एन्फोर्सेबल बाय लॉ करू शकतो का? तर नाही करू शकत. तर ते कॉन्ट्रॅक्ट होत नाही, तर ते ॲग्रीमेंटच राहतं. सो कॉन्ट्रॅक्ट्स आर ऑलवेज लीगल, ॲग्रीमेंट समटाइम्स लीगल, समटाइम्स इलिगल. आता सेक्शन 10 काय सांगतो बघा. व्हॉट ॲग्रीमेंट्स आर कॉन्ट्रॅक्ट? कुठले ॲग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट आहेत? All agreements are contract if they are made by the free consent of the parties competent to contract lawful consideration with a lawful object and are not hereby expressly declared void. म्हणजेच काय तर असं प्रत्येक ॲग्रीमेंट हे कॉन्ट्रॅक्ट आहे ज्याच्यामध्ये फ्री कन्सेंट असणार आहे, कॉम्पिटंट पार्टीज असणार आहेत, त्याचबरोबर लॉफुल कन्सिडरेशन असणार आहे, लॉफुल ऑब्जेक्ट असणार आहे आणि कायदेशीर दृष्ट्या त्याला वॉइड असं डिक्लेअर केलं नसणार आहे. असं प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट हे प्रत्येक ॲग्रीमेंट हे लीगल कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. मग इथं काय म्हटलंय बघा पुढे, नथिंग हिअर इन कंटेंट शॅल अफेक्ट एनी लॉ इन फोर्स इन इंडिया अँड नॉट हिअर बाय एक्सप्रेसली repealed by which any contract is required to be made in writing or in the presence of witnesses or any law relating to the registration of documents. बेसिकली डॉक्युमेंटचं रजिस्ट्रेशन म्हणजे काय, किंवा जे जे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला रजिस्टर्ड करायला लागतं त्याच्याबद्दल लिहिलंय की नथिंग हिअर इन कंटेंट शॅल अफेक्ट एनी लॉ इन फोर्स. इथे लिहिलेला कुठलाही मुद्दा जे ऑलरेडी एक्झिस्टन्स मध्ये असलेले जे कायदे आहेत त्याला अफेक्ट करणार नाही, त्याच्या कुठल्याही प्रोव्हिजनला अफेक्ट करणार नाही. आणि इथे जे काही लिहिलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्यातली कुठलीच रायटिंग मध्ये असेल किंवा ऑर इन द प्रेझेन्स ऑफ विटनेसच्या समोर असेल किंवा रजिस्ट्रेशन केलेलं डॉक्युमेंट असेल, कुठलीही गोष्ट दुसऱ्या कायद्यांना अफेक्ट करणार नाही. मग आता याच्यावर प्रश्न काय विचारला गेलाय बघा, an oral agreement to sell is invalid. An oral agreement to sell is invalid म्हणजे तोंडी केलेलं जे अग्रीमेंट टू सेल आहे ते इनव्हॅलिड आहे. सेकंड पॉइंट काय लिहिलाय, an agreement to sell signed by vendor alone in evidence of oral agreement is valid. दुसरा स्टेटमेंट काय आहे, जे काही अग्रीमेंट टू सेल आहे ते वेंडरने एकट्याने साइन केलंय आणि एव्हिडन्स म्हणून ओरल अग्रीमेंट आहे तर ते व्हॅलिड आहे. आता ही दोन स्टेटमेंट्स दिलेत, मग त्याच्यावर ऑप्शन्स काय विचारलेत बघा तुम्हाला. ए इज करेक्ट अँड बी इज इनकरेक्ट, ए इज इनकरेक्ट अँड बी इज करेक्ट, बोथ आर करेक्ट, बोथ आर इनकरेक्ट. आता याच्यातलं ऑप्शन नंबर 2 जो आहे तो बरोबर आहे. ए इज करेक्ट अँड बी, ए इज इनकरेक्ट, सॉरी स्लिप ऑफ टंग, ए इज इनकरेक्ट अँड बी इज करेक्ट. आता का तर त्यांनी काय सांगितलं, अन अग्रीमेंट टू सेल साइन बाय वेंडर अलोन, वेंडरने साइन केलेलं आहे आणि इन एव्हिडन्स ऑफ ओरल अग्रीमेंट, ओरल अग्रीमेंट झालं त्यांच्यात म्हणून त्याने साइन केलं. तर ते होऊ शकतं ना, कुठलंही अग्रीमेंट ओरली सुद्धा ओरल अग्रीमेंट्स टू सेल होऊ शकतात. सेल ऑफ गुड्स ऍक्ट मध्ये तुम्ही हे डिटेल मध्ये शिकालच पुढे. मग इथे काय सांगितलंय बघा, याच्यात दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये लॉफुल कन्सिडरेशन आहे, लॉफुल ऑब्जेक्ट आहे, फ्री कन्सेंट आहे. मग ते रिटर्न असू देत अदरवाईज ओरल असू देत, काय फरक पडतो, दोन्ही कॉन्ट्रॅक्टिंग पार्टीजला मान्य असेल तर ते करू शकतात आणि म्हणून यातला जो सेकंड ऑप्शन आहे तो बरोबर आहे. आता हे उत्तर तुम्ही तेव्हाच क्लिअरिफाय करू शकता, तेव्हाच बरोबर लिहू शकता ज्यावेळेस तुम्हाला सेक्शन 10 जो आहे तो क्लिअर होईल. म्हणून त्याच्यासाठी तुमचा डिटेल अभ्यास होणं, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी घेणं हे तितकंच गरज आहे. असेच वेगवेगळे सेक्शन्स जे आहे याच्यामध्ये बद्दल जे आहे ते इथे आपण बघितलेलं आहे. आता
हा जो बेलमेंटचा पॉइंट आहे, बेलमेंट डिफाईन केलेला आहे सेक्शन 148 मध्ये. बेलमेंट डिफाईन केलेलं आहे. अ बेलमेंट इज अ डिलिव्हरी ऑफ गुड्स बाय वन पर्सन टू अनदर फॉर सम पर्पज अपॉन कॉन्ट्रॅक्ट दॅट दे शॅल, when the purpose is accomplished, be returned or otherwise disposed of according to the directions of the persons delivering them. The person delivering the goods is called the bearer and the person to whom they are delivered is called belly. आता बेसिकली हे जे बेलमेंट आहे, या बेलमेंट बद्दल जेव्हा आपण सांगतो आहे, तर बेलमेंट हे कसलं कॉन्ट्रॅक्ट आहे, तर बेलमेंट हे एक असं कॉन्ट्रॅक्ट आहे की ज्याच्यामध्ये ठराविक पर्पज साठी जे गुड्स आहेत ते गुड्स दुसऱ्याच्या ताब्यात दिले जातात. बेलमेंट मध्ये ठराविक पर्पज साठी गुड्स, स्वतःच्या मालकीचे गुड्स जे आहेत ते दुसऱ्याच्या ताब्यात दिले जातात आणि तो पर्पज कंप्लीट झाल्यानंतर आयदर ते गुड्स परत माघारी दिले जातात किंवा बेलरच्या सांगण्याप्रमाणे डिस्पोज ऑफ केले जातात. तर या सर्व ट्रान्झॅक्शनला बेलमेंट म्हणतात. गुड्स देणारा जो आहे, ज्याचे स्वतःचे गुड्स आहेत, ठराविक पर्पजसाठी दुसऱ्याला देतोय, देणारा जो आहे त्याला बेलर म्हटलं जातं आणि ज्याच्याकडे गुड्स दिले जातात त्याला बेली असं म्हटलं जातं. आता बेसिकली याचं उदाहरण द्यायचं झालं तर काय देऊ शकतो आपण? तुम्ही जेव्हा बाजारातून कापड खरेदी करता आणि तुमच्यासाठी ड्रेस स्टिच करायचं ठरवता, तेव्हा तुम्ही टेलरकडे जाता, तुमचे मेजरमेंट देता, आणलेलं कापड त्यांच्याकडे देता आणि त्याचा एक उत्तम ड्रेस बनवा असं सांगता. म्हणजेच काय केलं, तुम्ही तुमचे गुड्स दॅट इज कापड कुणाला दिलं? टेलरला दिलं. कशासाठी दिलं? फॉर सम पर्पज. कापडचा प्रॉपरली ड्रेस शिवणं, दॅट इज ते पर्पज साठी त्याला दिलं. पर्पज कंप्लीट केल्यानंतर बेली जो आहे त्याच्याकडून बेलर हा तो ड्रेस घेणार आहे. गुड्स कुणाला दिलेत? त्या टेलरला दिलेत. ज्याच्याकडे गुड्स देतो त्याला आपण बेली म्हणतो आणि जो गुड्स देतो त्याला बेलर म्हणतो. म्हणजे तुम्ही बेलर आहात आणि ऍज अ बेलर तुम्ही ते गुड्स काय केले? बेलीकडे दिलेत फॉर सम पर्पज, ते स्टिच करण्यासाठी, त्याच्यापासून उत्तम असा ड्रेस शिवण्यासाठी. ज्या वेळेस ड्रेस शिवून तयार होईल त्यावेळेस टेलर तुम्हाला तो देईल, परत रिटर्न करेल. हे सगळं फुकट होणार आहे का हो? नाही. त्याच्यासाठी तुम्ही बेलीला कन्सिडरेशन देणार आहात. मग कन्सिडरेशन काय आहे? तर जे ड्रेस स्टिचिंगची जी काही रक्कम असेल, त्याचा मोबदला असेल, तो त्याला देणार तुम्ही आणि त्याच्याकडून ते जो गुड्स आहे दॅट इज तयार झालेला ड्रेस आहे तो घेणार. मग तुम्ही तुमचं घरातली एखादी वस्तू रिपेअरिंगला देणं असेल, टीव्ही, फ्रीज, मिक्सर रिपेअरिंगला दिलाय किंवा अजून काही ठराविक कारणासाठी तुम्ही तुमचे गुड्स दुसऱ्याला देताय आणि ते कारण कंप्लीट झाल्यावर माघारी घेताय, तर तिथे बेलमेंट येतं. तसंच जर उदाहरण द्यायचं झालं तर माझ्याकडे 4 गायी आहेत आणि त्या 4ही गायी दुभत्या आहेत, त्यांचं दररोज दूध काढायला लागतं. त्यातल्या एका गायीला आता वासरू पण होणार आहे. अशा सिच्युएशनमध्ये ती गायी गाभण आहे आणि माझ्याकडे अशा टोटल 4 गायी आहेत आणि मला एक 8 दिवसांसाठी बाहेर गावी जायचंय. गायींची व्यवस्था करायला कुणीच नाहीये माझ्याकडे. तर अशा वेळेस मी काय करते, माझ्या शेजारी जे राहतात त्यांच्याकडे ते 8 दिवस त्या गायी सांभाळण्यासाठी मी देते त्यांना, की तुम्ही ह्या गायी सांभाळा. माघारी आल्यानंतर त्याच्यासाठी जे काही चार्जेस आहेत ते मी तुम्हाला पे करेन आणि त्याचं जे खाणं-पिणं आहे ते सगळं मी ऑलरेडी त्यांच्याकडे देऊन ठेवलंय. तर ठराविक पर्पज म्हणजे काय आहे, तर 8 दिवस त्या गायी सांभाळणं हा जो आहे तो बेलीचा टास्क आहे, म्हणजे माझ्या शेजाऱ्यांचा टास्क आहे आणि तो त्यांनी व्यवस्थितरित्या ते हँडल करत आहेत. आणि मीन व्हाईल जी एक गाई गाभण होती तिला छोटंसं वासरू झालं. मग त्याच्यासाठी डॉक्टर बोलवायला लागला. जो काही खर्च झाला तो खर्च कुणी करायचा? त्यांनीच करायचा का? तर नाही. मी माघारी आल्यानंतर तो खर्च पण त्यांना देऊन टाकायचा. म्हणजे जे एक्सेस अमाऊंट खर्च होणार आहे, एक्सपेन्सेस होणार आहे, ते पण जे आहे ते बेलरने बेलीला द्यायचे. आता ह्या सगळ्या नोशन्स ज्या आहेत त्या इथे 2 वाक्यात तर लिहिलेल्या नाहीयेत. मग ह्या मी कुठून सांगते तुम्हाला? तर कॉन्ट्रॅक्ट ऑफ बेलमेंट मध्ये याच्याशी रिलेटेड डिटेल्ड प्रोव्हिजन्स आहेत आणि त्या प्रोव्हिजन्स सुद्धा आपण अभ्यासणार आहोत, रादर अभ्यासत आहोत. सो आता या बेलमेंटच्या डेफिनेशन वरती कशा अनुषंगाने प्रश्न विचारलेला आहे, तर टू कॉन्स्टिट्यूट बेलमेंट, बेलमेंट कॉन्स्टिट्यूट होण्यासाठी काय आहे? इट इज सफिशियंट
if belly is symbolic possession of the goods, actual delivery of the goods to the belly is essential. Bearer need not deliver the goods to belly. None of above. बेसिकली हे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि बेलमेंट चं कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी यातलं कुठलं गरजेचं आहे ते विचारलंय. ऑप्शन काय आहे? सिम्बॉलिक किंवा कन्स्ट्रक्टिव्ह पोझिशन जे आहे कॅन बी सफिशियंट. आता हे सिम्बॉलिक किंवा कन्स्ट्रक्टिव्ह पोझिशन म्हणजे काय हेही तुम्हाला माहिती पाहिजे. ऑलरेडी बेलीच्या ताब्यातच तुमचे गुड्स आहेत. ऑलरेडी बेलीच्या ताब्यातच गुड्स आहेत आणि तुम्ही सांगता अरे तुझ्याकडेच आहे ना माझी गाडी, तर तेवढी रिपेअर पण करून घे. मग काय केलं तुम्ही? कन्स्ट्रक्टिव्ह पोझिशन दिलं. ऑलरेडी आहे, फक्त नंतर हे केलं. सिम्बॉलिक म्हणजे काय? त्या गाडीची चावी फक्त ट्रान्सफर केली. सिम्बॉलिक पोझिशन. मग एवढं असेल तरी तिथे बेलमेंट होऊ शकतं. हे कधी तुम्ही लिहू शकता? जेव्हा तुम्हाला बेलमेंट बाबतीतल्या सर्व कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर होईल, त्याच वेळेस तुम्ही ते लिहू शकता. आता consideration not necessary. No consideration is necessary to create an agency. जेव्हा आपण सेक्शन 185 पाहतोय, एजन्सी बद्दल पाहतोय, कॉन्ट्रॅक्ट ऑफ एजन्सी मधला फार महत्वाचा मुद्दा आहे हा. बेसिकली विदाउट कन्सिडरेशन कुठलंच कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते व्हॅलिड असत नाही, असं जनरल प्रिन्सिपल आहे. मग पुढं माझं म्हणणं काय आहे? एव्हरी जनरल principle has a exception. Every general principle or every general rule has a exception. तसंच कॉन्ट्रॅक्ट ऑफ एजन्सी मध्ये कन्सिडरेशन दिलंच पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये. विदाउट कन्सिडरेशन सुद्धा कॉन्ट्रॅक्ट ऑफ एजन्सी जी आहे ती व्हॅलिड असते. त्याच्याबद्दलच्या सर्व लिगल नोशन सुद्धा आपण आपल्या लिगल लेक्चर सिरीज मध्ये घेतलेल्या आहेत. मग याच्यावरती जर प्रश्न आला तर कसा येईल? Consider the following statements. Consideration is necessary to create an agency. No consideration is necessary to create an agency. Statement 1 आणि statement 2 दिलेत आणि 4 ऑप्शन्स दिलेत. मग काय? Statement 1 is correct, second is incorrect. Statement second is correct, 1 is incorrect. Both statements are incorrect, both statements are correct. आता तुम्ही मला सांगा, आता जस्ट आपण बघितलं त्याच्यावरून काय उत्तर येईल? तर statement 2 is correct. Statement 2 is correct. Consideration is necessary to create an agency. हे गरजेचं नाहीये, कारण कायद्यामध्येच तसं लिहिलंय की कन्सिडरेशन शिवाय सुद्धा कॉन्ट्रॅक्ट ऑफ एजन्सी जे आहे ते क्रिएट होऊ शकते. सो अशा प्रश्नांची जर तुम्हाला उत्तरं लिहायची असतील, कुठलंही कन्फ्युजन न करता तुम्हाला ती उत्तरं यावी असं वाटत असेल, तर तुम्हाला महत्वाचं काय आहे? तर त्या कायद्यांच्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटीज असणं गरजेचं आहे. जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं देणं अतिशय इझी होणार आहे. आता पार्ट 1 मध्ये आपण जनरल प्रिन्सिपल्स घेतलेत. पार्ट 2 मध्ये स्पेशल कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहेत. सेल ऑफ गुड्स आणि पार्टनरशिप ऍक्ट जे आहे त्यांचं इंटरलिंकेज आहे का, काय आणि कसं आहे, आणि त्याच्यावरती आपण मुबलक स्वरूपात MCQs जे आहे ते तुमच्याकडून सोडवून घेणार आहोत. तुम्हाला त्याच्या PDF दिल्या जाणार आहेत, क्रॉस चेक करून घेतलं जाणार आहे, टेस्ट सिरीज असणार आहेत. काय आणि किती, तुम्ही किती अभ्यास करताय, तुम्ही अभ्यास करायला कंटाळताय की आम्ही मटेरियल प्रोव्हाइड करायला कंटाळतोय, अशी सिच्युएशन आहे. म्हणजे तुम्ही जेवढं कराल तेवढं मटेरियल आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत राहणार आहोत. तुमच्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटीज क्लिअर करत राहणार आहोत. मुबलक सराव जो आहे MCQचा तो तुमच्याकडून करून घेतला जाणार आहे. सो याबद्दलच पुन्हा एकदा रिवाइज करते. बॅचची प्राइस आहे 3,999. दॅट इज डिस्काउंटेड प्राइस. तुम्हाला बॅच खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या या नंबरवरती कॉल करून तुम्ही संपूर्ण माहिती घ्या. त्याचबरोबर डेमो लेक्चर्स आहेत ते डेमो लेक्चर्स बघा आणि त्यानंतर ठरवा की आपल्याला ही बॅच घ्यायची आहे की नाही. देर इज 100 रिझन्स टू परचेस दिस बॅच. 100 कारणं मिळतील तुम्हाला ही बॅच परचेस करण्यासाठी. आणि MCQ आता ही पहिली पायरी आहे तुम्हाला JMFCच्या मेन्स पर्यंत पोहोचवणारी. सो जास्तीत जास्त MCQ सोडवणं, त्याच्यासाठीची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी घेणं आणि या सर्वांमध्ये
MPSC चॅलेंजेस अकॅडमी प्रत्येक पावलावर तुमच्या बरोबर आहे आणि तुमच्या बरोबर असणार आहे. सो स्टे कनेक्टेड. थँक यू.